नवनी वैर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण कोळंबीत काजू टाकून भाजी बनवतोय। कांदा टाकूया। आपण 2 टेबलस्पून ऑइल घेतलंय। त्याच्यामध्ये आपण किती कांदे टाकले? 2 मोठे कांदे, 2 मोठे कांदे कापून टाकले। तर कांदा चांगला परतून घेऊया आपण। आळूचे कांदे टाकणार आहोत। बघा ठेचा बनवला आपण, वाटण आहे, सुकं वाटण जरा ठेच्यासारखं। आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची। आपण सुरुवातीला जे दाखवलं ना ते आपण आलं लसूण मिरची कोथिंबीर, खोबरं नाहीये त्याच्यात ना, खोबरं नाही, आलं लसूण मिरची कोथिंबीर। तुम्ही किती लोकांसाठी कालवण बनवता त्या हिशोबाने तुम्ही टाका। आपण हे 7 लोकांसाठी बनवतो ना, 7 जणांसाठी बनवतो। आपण मसाला टाकतोय, आमचा नवीन मसाला आहे, आगरी मसाला। 2.5 चमचे आपण टाकूया। 1 चमचा आपण हळद टाकली। आता मसाले आपण चांगले परतून घेऊया। चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचे। मी माझ्या गावी गेलेली, तिथून मी हा काजू घेऊन आलेली। आपण हा ओला काजू वापरलाय। आपण अरबी सुद्धा टाकले तिथे। अरबीचे आपण सालं काढून घेतलीत आणि तुकडे करून घेतलेत। हे काजू असतात ना, काजूची बटणे काय असतात ते काजू त्याचे काढतात, ओले काजू म्हणजे त्या काजूच्या पुढे येतं ना ते पट, त्याचे काजू काढतात बघा आतमधून, ओले काजू बोलतात त्याला। काजू मसाला तर काय सगळेच बनवतात, तर आपण जरा वेगळं म्हटलं करून बघूया मच्छीमध्ये, म्हणून मच्छीमध्ये केलं। आळूच्या कांद्यामध्ये कोलंबी टाकून आम्ही नेहमीच करतो, खूप टेस्टी लागतं कालवण, पण आम्ही इथे काजू प्रथमच वापरतोय। आपण मीठ टाकून घेऊया, तर कमीच टाकायचं। आणि खरंच सांगते, कालवण खूपच टेस्टी लागत होतं। तुम्ही नक्की बनवून बघा ही रेसिपी। तर मागे सुद्धा मी कोलंबीच्या भरपूर रेसिपी शेअर केलेल्या आहेत। कोलंबीमध्ये शेंग टाकून, कैरी टाकून, परत अळूचे कांदे तर टाकले, बटाट, वांग, सर्वात बेस्ट मी सांगायचं विसरली, मुळा टाकून कालवण अप्रतिम टेस्ट लागतं। तुम्ही नक्की बनवून बघा। आणि बघितलं नसेल, पहिले कधी केलं नसेल, तर चॅनलवर रेसिपी चेक करू शकता। मुशीच्या कालवणात शेंग टाकून सुद्धा आपण कालवण केलेलं आहे, ते सुद्धा खूप छान अप्रतिम आहे। तुम्ही ती रेसिपी सुद्धा बघू शकता। सर्व रेसिपीच्या लिंक मी खाली नक्की शेअर करते, तुम्ही जाऊन चेक करा। आता बराच वेळ आपण तेलावर भाजी मारून घेतली। आता आपण कोलंबी जी आहे ती टाकून घेऊया। आपण कोलंबी सालं काढून, धागा वगैरे काढून स्वच्छ करून घेतलेली आहे। आता आपण झाकण देऊन 5 मिनिटासाठी एक वाफ काढूया। आता 5 मिनिटं झालीत, आपण बघूया, भाजीला पाणी सुटलेलं आहे। आपण चिंच टाकलं, मीठ टाकलंय आपण मगाशी। आपण 5 मिनिटं झाकण देऊन ना वाफ घेतली, भाजीला वाफ काढली, आणि आता चिंच टाकतोय आपण। लिंबा एवढी घेतली चिंच, दाखव किती घेतलेली, छोटीशीच आहे बघा। आणि त्याचं पाणी टाकून रस काढला आणि टाकलंय। आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। आपण पाणी टाकून घेऊया। आता आपलं सगळं टाकून झालंय, बरोबर नाही?
आता आपण झाकण लावून एक शिटी घेऊया. झाकण. तर आपण एक शिट्टी घेतली आणि आपलं हे कोलंबीचं कालवण तयार झालेलं आहे. खूपच टेस्टी असं आपलं हे कालवण तयार झालं आहे. तुम्ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा. धन्यवाद.